मावळमधील कोथरूडची घटनाही तुम्हाला आठवत असेल, त्यामध्येही आयोगाने पाठपुरावा केला. याच्यामध्येही आरोपीला फाशीची शिक्षा झाली. तर आरोपीला फाशी देईपर्यंत तिची संवेदनशीलता किंवा फारच लक्ष राहत नाही. त्याच्यामुळं आपण असं म्हणतो की घटना मागे पडतात की काय. समाजाच्या दृष्टिकोनातून त्या मागे पडत असल्या तरी प्रशासन म्हणून, आयोग म्हणून आमच्यासाठी त्या घटना त्या पाठपुरावा करत आम्ही त्या तडीस घेऊन जाणं ही आमची जबाबदारी असते आणि आम्ही ती पार पाडतो. आयोग कुठे तिथे आहे पण असा जेव्हा पोहोचतो. प्रश्न विचारला जातो, तर एका बाजूला ह्या गोष्टीचं समाधान वाटतं की आयोग कुठे आहे याचाच अर्थ तुमचा आयोगावर विश्वास आहे आणि आयोगाने लक्ष घातलं तर प्रश्न सुटतील आणि यामुळे तुम्ही विचारता की आयोग कुठे आहे. ज्या ठिकाणी मी काम करते त्या ठिकाणी सुरक्षित असणं तो माझा अधिकार आहे आणि तुम्हाला मिळाला पाहिजे याची माहिती आम्हाला असेल. एकंदरच तुम्ही शाळा असेल, कॉलेज असेल, कामाचं ठिकाण असेल, या सगळ्या ठिकाणी तुमच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कायदा आहे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही मात्र सजग असणं गरजेचं आहे. खरं तर लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी विद्यार्थ्यांचं शिक्षण सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होतं. या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल्स आले आणि पुस्तकी ज्ञान घेण्याऐवजी त्याच्या मध्ये जाहिरातींच्या निमित्तानं ज्या पद्धतीने न्यूड वेबसाईट्स किंवा वेबसाईट, वेब सिरीज येत होत्या, त्या कुठेतरी मुलं त्याला फॉलो करायला लागली. यामधून प्रेमाचं आमिष, कामाचं आमिष या सगळ्या माध्यमातून झालेली फसवणूक आणि मोठ्या प्रमाणात वाढलेली सायबर गुन्हेगारी. ह्याचा फार मोठ्या प्रमाणात नुकसान विद्यार्थ्यांचं होतंय. आणि नमस्कार, माय महानगर मानिनीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत. काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे एका डॉक्टर तरुणीवरती बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्यानंतर बदलापूर येथे शाळकरी मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला. या दोन्ही घटनांनी खरं तर आपल्या प्रत्येकाचं काळीज अगदी सुन्न झालेलं आहे. संपूर्ण देशामध्ये जनक्षोभ उसळला आहे. काय आहेत नेमकी कारणं या अत्याचारांची, यावरच आपण आज चर्चा करणार आहोत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साखनकर मॅडम यांच्याशी. नमस्कार मॅम, आमच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत. याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर निशब्द व्हायला होतं ज्यावेळी लहान मुलांवरती अशा प्रकारच्या अत्याचारांच्या घटना आपल्या समोर येतात आणि एवढा संताप आपण परवा बघितलेला आहे. त्यावरती आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? बदलापूरमधील घडलेली घटना ही अतिशय संतापजनक आणि वेदनादायक आहे. खरं तर ज्या छत्रछायेमध्ये ज्ञानदानाचं काम होतं आणि तिथं उद्याची पिढीचं नेतृत्व करणारी ही लहान मुलं की ज्यांना सुरक्षितता देणं खरं गरजेचं आहे, अशा ठिकाणी ह्या घटना घडतात. त्यावेळेस साहजिकच या घटना घडू नये आणि अशा संताप व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया ह्या जन्मांचातून येत राहतात. ज्यावेळेस सर्वप्रथम आमच्या तिथली सहकारी प्राची थिटे यांनी मला कॉल करून संपर्क साधला, तातडीने पोलिसांशी संपर्क करत आम्ही गुन्हा नोंद करण्यासाठी कळवलं. राज्य महिला आयोगाने यामध्ये सुमोटो देखील दाखल केलेला आहे. आरोपीला अटक झाली. ज्या कंत्राटदारांनी क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेल्या अशा व्यक्ती शाळेमध्ये पुरवल्या त्यांच्यावरती कारवाई, संस्थाचालक, शाळा समिती या सगळ्यांवरती कारवाई. त्याचबरोबर यामध्ये हा जो सगळा तपास आहे हा पारदर्शकपणे पार पडावा आणि तो फास्ट ट्रॅकमध्ये चालावा अशा सूचना राज्याचे गृहमंत्री यांनी SIT गठीत केली आणि मी स्वतः बदलापूरला होते. या सगळा तपास अतिशय तातडीने सुरू करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं देखील आमच्या जिमोबाच्या मनोधैर्य योजनेसाठी पूर्ण पूर्तता करण्यात आलेली आहे. आमच्या जिमोबाच्या अधिकाऱ्यांकडून या दोन मुलींचं काउन्सिलिंग, त्यांच्या कुटुंबाचं काउन्सिलिंग हे केलं जाते. यामध्ये मुलींची तब्येत व्यवस्थित आहे, पण त्यांच्यापर्यंत ह्या कोणत्या घटनेचे पडसाद पोहोचू नये किंवा त्यांच्या मनावरती कोणता परिणाम होऊ नये, त्या बाहेरच्या घटनेचा उद्रेक त्यांच्यापर्यंत जाऊ नये, याच्यासाठीही आम्ही प्रयत्न करतोय, जेणेकरून त्यांचं पुढचं आयुष्य त्यांना चांगल्या पद्धतीने जगता यावं. एकंदरच कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची भूमिका आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं पाठपुरावा केला जाईल. यामध्ये सरकारी वकील, ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम आहेत. अतिशय कमी कालावधीमध्ये चार्जशीट दाखल करणार असंही त्यांनी सांगितलं. एकंदरच लवकरात लवकर ही न्याय प्रक्रिया पार पडेल. फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालणार आहे. फास्ट ट्रॅक म्हणजे फास्ट ट्रॅकवरती जेव्हा कुठलाही असा गुन्ह्यात म्हणजे नोंद होते किंवा असा खटला चालतो, कमीत कमी त्याला 1.5-2 वर्षाचा कालावधी लागतो. तर 1.5-2 वर्षाच्या या कालावधीमध्ये बऱ्याच घटना घडून जातात. त्यामुळे पुन्हा लोकांना विसर पडतो असं म्हणजे या घटनांचा, आणि पुन्हा त्याच घटना घडत राहतात. कविताजी, मला तुम्हाला आवर्जून 3 घटना या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटेल. कोल्हापूरच्या खोची गावातील एकोतीत SP शैलेशजी बलकवडे त्यावेळेस काम पाहत होते.
एका 2.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. मी स्वतः भेट दिली होती आणि आम्ही हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला होता. म्हणजे 3 महिन्याच्या कालावधीमध्ये चार्जशीट दाखलही झालं. आरोपीला फाशीची शिक्षाही सुनावली गेली. नंतर दयेचा अर्ज देणं किंवा राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज गेल्यानंतर त्यांना ती शिफारस केली जाते आणि त्याच्यामध्ये जी काही प्रोसेस होते यामध्ये नंतर दुहेरी जन्मठेप, तिहेरी जन्मठेप म्हणजे नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप सुनावल्या जातात. ही एक घटना. मावळमधील कोथरूडची घटनाही तुम्हाला आठवत असेल, त्यामध्येही आयोगाने पाठपुरावा केला. याच्यामध्येही आरोपीला फाशीची शिक्षा झाली. फास्ट यामध्ये ट्रॅक. पुण्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख होते. वेल्ल्यामधल्या एका कातकरी समाजाच्या मुलीवर अत्याचार झाला, त्यामध्येही आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली गेली. पण ह्या घटना घडून गेल्यानंतर अशी शिक्षा सुनावली की आम्ही ते फार प्रसिद्ध करत नाही किंवा त्याला फार प्रसिद्धी मिळत नाही किंवा तो विषय मागे पडून जातो. एकंदर अशा सगळ्या घटनांमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आपण खूप चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करत असतो. पण घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीची संवेदनशीलता मनामध्ये असते, त्या आरोपीला फाशी देईपर्यंतची ती संवेदनशीलता किंवा फारच लक्ष राहत नाही. त्याच्यामुळं आपण असं म्हणतो की घटना मागे पडतात की काय. समाजाच्या दृष्टिकोनातून त्या मागं पडत असल्या तरी प्रशासन म्हणून, आयोग म्हणून आमच्यासाठी त्या घटना त्या पाठपुरावा करत आम्ही त्या तडीस घेऊन जाणं ही आमची जबाबदारी असते आणि आम्ही ती पार पडतो. गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचारांच्या संख्यांमध्ये वाढ झालेलीच आहे. पण आता बाल लैंगिक अत्याचारांचं प्रमाण देखील खूप वाढलेलं आहे. तर याच्यावरती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून तुम्ही कशा पाहताय घटनांकडे? गेली 3 वर्ष झालं मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करते. आयोग फारसं कोणाला माहीत नव्हतं. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी स्वतः प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात कलेक्टर, कमिशनर, विधी सेवा प्राधिकरण, CO यांच्या उपस्थितीमध्ये जनसुनावणी घेतली. म्हणजे माझी गडचिरोलीची महिला भगिनी माझ्या मुंबईच्या बांद्राच्या ऑफिसमध्ये येऊ शकणार नाही, तिला तिची तक्रार मांडायची असेल तर. पण आयोग म्हणून आम्ही गडचिरोलीला जाऊ शकतो. तुम्ही जाऊ शकता म्हणून आम्ही खरं तर आजपर्यंत असं झालं नव्हतं. म्हणून मी स्वतः, कारण की एकतर माहितीचा अभाव असू शकतो आणि गडचिरोलीची कष्टकरी कामगार महिला पैसे खर्च करून तिला हा प्रवास शक्य नाही. पण आयोग म्हणून आम्ही गडचिरोलीला गेलो, पालघरला गेलो, धुळेला गेलो, जळगाव, नंदुरबार, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात गेलो आणि अशा केसेस जनसुनावणी घेतल्या. जनसुनावणीमध्ये जागी न्याय देण्याची प्रक्रिया होते आणि तिथे येणाऱ्या 300-350 केसेस एका दिवसामध्ये त्यामध्ये कलेक्टर, कमिशनर, आयुक्त, CO, विधी सेवा प्राधिकरण, या काउन्सिलर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या सुनावणी जागी निर्णय देऊन निकालात काढल्या जातात. त्याचा फार मोठा फायदा झाला आणि म्हणून आज महाराष्ट्रात कोणालाही कुठेही काही झालं तरी आयोग कुठे आहे असं जेव्हा प्रश्न विचारला जातो तर एका बाजूला ह्या गोष्टीचं समाधान वाटतं की आयोग कुठे आहे याचाच अर्थ तुमचा आयोगावर विश्वास आहे आणि आयोगाने लक्ष घातलं तर प्रश्न सुटतील आणि यामुळे तुम्ही विचारता की आयोग कुठे आहे. खरं तर कालची घटना होती ती बाल हक्क आयोगाच्या अंतर्गत येते. पण राज्य महिला आयोग म्हणून आम्ही त्यामध्ये कारवाई करत तिथे उपस्थित राहत. शेवटी आरोपी हा आरोपी असतो, त्याला जात धर्म पात नसते, त्याची वृत्ती असते. त्या वृत्तीच्या विरोधातली आपली लढाई आहे. यासाठी आम्ही काम करतो. बाल हक्क आयोग, राज्य महिला आयोग त्याच्या भूमिका पार पडतात. यामध्ये पीडिताला न्याय देणं ही आमची सर्वात प्रथमची भूमिका असते आणि कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि त्यासाठीचा पाठपुरावा यासाठीचा प्रयत्न आम्ही करतो. आता जसं आपण सांगितलं की म्हणजे आयोग तिथपर्यंत पोहोचतं, जेव्हा अशी घटना घडते तेव्हा आयोग तिथे पोहोचतं आणि तिथल्या तिथे त्यांचा म्हणजे थोडक्यात म्हणजे तिथल्या तिथे तो निर्णय घेतला जातो. पण ही खूपच म्हणजे कौतुकास्पद बाब आहे. आतापर्यंत बऱ्याच अशा महिला आहेत की ज्यांना राज्य म्हणजे महिला आयोग आहे हे माहिती आहे, पण तिथपर्यंत कसं पोहोचायचं हे देखील ठाऊक नसतं. पण आता जसं आपल्याला रुपाली ताईंनी सांगितलं की त्या आयोग स्वतःच त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि खरंच कौतुकाची बाब आहे. आता ही जी अत्याचारांच्या ज्या संख्या वाढत आहेत, आकडा वाढत आहे दिवसेंदिवस आणि हा सगळ्या स्तरावरती आहेत. सर्व क्षेत्रामध्ये महिला आता काम करतात. सर्व क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांची पिळवणूक होत असते. अशा घटना पण समोर येतात. बऱ्याच वेळा महिला म्हणजे अब्रूच्या ह्याच्याने आपली अब्रू जाईल बाबा या भीतीने व्यक्त देखील होत नाहीत आणि त्या सहन करत राहतात. अशा महिलांना तुम्ही काय सांगाल? कविताजी, मला आपल्या माध्यमातून महिलांना सांगायचंय की शाळेत असताना त्यांच्यासाठी बीट मार्शल दामिनी पथक आहे. शिक्षक पालक संघटना प्रत्येक शाळेमध्ये असावं. सखी सावित्री कमिटी असावी की ज्याच्या माध्यमातून शिक्षकांमध्ये, पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये असा संवाद साधला जातो.
शाळेच्या कॅम्पसमध्ये प्राईम टाईममध्ये पेट्रोलियन व्हावं याच्यासाठी बीट मार्शल आहे, दामिनी पथक आहे, आणि प्रत्येक शाळेमध्ये CCTV कॅमेरे आणि तक्रार पेटी अनिवार्य आहे. हे शिक्षक पालक संघटनेचे जे प्रतिनिधी असतात त्यांच्या माध्यमातून याची चाचपणी व्हावी. नसेल तर त्यांनी संबंधित शिक्षण विभागाकडे तक्रार करावी. त्यानंतर कॉलेजवयीन आयुष्य जगत असताना तुमच्यासाठी टोल फ्री क्रमांक दिलेला आहे. तुम्ही शहरी भागात असेल तर 1091 हा टोल फ्री क्रमांक तुमच्यासाठी आहे. ग्रामीण भागामध्ये असेल तर 112 क्रमांक आहे. म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये जाताय, शाळेत जाताय, क्लासला जाताय, या सगळ्यांमध्ये प्रवास करत असताना प्रवासादरम्यान जर तुम्हाला असुरक्षित वाटत असेल, पण तुम्हाला कोणाची मदत हवी आहे, पण मदत कोणाची घ्यायची, तर या नंबरवरती डायल केल्यानंतर 7 ते 8 मिनिट आणि अंतर जर जास्तच असेल तर 10 ते 12 मिनिटापर्यंत हे पोलीस पथक तुमच्यापर्यंत पोहोचतं. हे खरंच खूप कॉलेजच्या विद्यार्थिनींसाठी. आणि तुम्ही त्यानंतर जर व्यवसायाच्या ठिकाणी असाल, नोकरीच्या निमित्तानं तुम्ही कामाच्या ठिकाणी असता, तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी IC कमिटी म्हणजे इंटरनल कंप्लेंट कमिटी, या कमिट्यांच्या माध्यमातून 10 पेक्षा जास्त सदस्य संख्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ही IC कमिटी अनिवार्य आहे. त्याशिवाय तुम्हाला कंपनीचं लायसन मिळत नाही. त्याच्यामुळे मी जिथं कामाला जाते त्या कामाच्या ठिकाणी जर 50 सदस्य संख्या आहे आणि महिलांची संख्या 10 किंवा 15 आहे तर IC कमिटी अनिवार्य आहे. आणि IC कमिटीला सिव्हिलचे सगळे ऍक्ट लागू आहे. इतका मोठ्या प्रमाणाची ताकद ही कमिटीला दिलेली आहे. ही कमिटी अस्तित्वात असणं, ज्या ठिकाणी मी काम करते त्या ठिकाणी सुरक्षित असणं, तो माझा अधिकार आहे आणि तुम्हाला मिळाला पाहिजे याची माहिती आम्हाला असेल. एकंदरच तुम्ही शाळा असेल, कॉलेज असेल, कामाचं ठिकाण असेल, या सगळ्या ठिकाणी तुमच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कायदा आहे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही मात्र सजग असणं गरजेचं आहे. नाही म्हणजे ही खूपच चांगली कौतुकास्पद बाब आहे. मला एक प्रश्न विचारायचा होता मॅम तुम्हाला, की या सगळ्या घटना घडत असताना प्रत्येक महिलेला आपण आता सांगतोय की सेल्फ डिफेन्स फार गरजेचा झालाय, कारण प्रत्येक वेळी पोलीस आपल्या मदतीसाठी 24 तास आपल्या सोबत नसतात. अचानक काही घटना घडून येतात. अशा वेळी महिलांनी स्वतःला कशा पद्धतीने सुरक्षित ठेवावं, असं तुम्हाला एक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून तुम्ही काय आव्हान कराल? यामध्ये सेल्फ डिफेन्सच्या माध्यमातून ठीक आहे, तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टी सेल्फ डिफेन्स मधल्या की तुम्ही स्वतःचा बचाव कशा करू शकता. किमान तुम्ही सेल्फ डिफेन्सचा 1 दिवसाचा जरी कोर्स झाला आणि आपल्या लक्षात असेल की या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या फार मोठ्या काम करण्यासारख्या आहेत. याच्यामध्ये तो एक आत्मविश्वास निर्माण होणार असतो. गर्दीच्या ठिकाणी असाल तर तुम्ही आरडाओरडा करू शकता, स्वतःचं रक्षण करू शकता. इतर ठिकाणी पाठलाग कोणी करत असेल किंवा तुम्हाला कोणी त्रास देत असेल, तात्काळ त्याची तक्रार नोंदवू शकता. मी सांगितलं तशा पद्धतीचे टोल फ्री क्रमांक तुमच्याकडे आहे. या सगळ्या कोणत्या ना कोणत्या व्यासपीठावरून तुम्ही तुमची तक्रार नोंदवणं फार गरजेचं आहे आणि ती नोंदवली गेली पाहिजे. एक की माझ्या सोबतीला कोणीतरी आहे, माझं संरक्षण करणारं कोणीतरी आहे, माझी दखल घेणारं कोणीतरी आहे आणि ते करण्यासाठी आम्ही सगळे सजग आहोत, हे या निमित्तानं मला आवर्जून सांगायचं आहे. फक्त आपल्याकडे माहिती असली पाहिजे ना, आपल्यावरती जर अन्याय होत असेल, काही त्रास होत असेल, अत्याचार होत असेल तर आपण समोर येऊन ते सांगितलं पाहिजे असं मला मनापासून. सोशल मीडियाचा खूप मोठा रोल आहे या अत्याचारांच्या मागे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी विद्यार्थ्यांचं शिक्षण सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होतं. बरोबर. या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल्स आले आणि पुस्तकी ज्ञान घेण्याऐवजी त्याच्या मध्ये मध्ये जाहिरातींच्या निमित्तानं ज्या पद्धतीने न्यूड वेबसाईट्स किंवा वेब सिरीज येत होत्या त्या कुठेतरी मुलं त्याला फॉलो करायला लागले. या सगळ्या माध्यमातून सहजासहजी हाताळली गेलेली ही यंत्रणा, यामध्ये अनोळखी व्यक्तीची फेसबुकच्या माध्यमातून झालेली ओळख, आपल्या घरातली सर्व माहिती त्यामध्ये पोस्ट करणं, त्याची संपूर्ण माहिती देणं, समोरच्या व्यक्तीने आपल्याला जर काही फोटो मागितले तर नको असलेल्या अवस्थेमधले आपण फोटो शेअर करणं आणि यामध्ये वाढत गेलेली गुन्हेगारी, यामधून प्रेमाचं आमिष, कामाचं आमिष, या सगळ्या माध्यमातून झालेली फसवणूक आणि मोठ्या प्रमाणात वाढलेली सायबर गुन्हेगारी, ह्याचा फार मोठ्या प्रमाणात नुकसान विद्यार्थ्यांचं होत आहे. अनेकांची मानसिकता खालवती आहे, मानसिक नैराश्य येते, यामधून बाहेर पडता नाही आलं तर आत्महत्येपर्यंत कल जातोय. आणि म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही मेटा कंपनी बरोबर टायअप करत, महाराष्ट्रातला हा पहिला प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाने फेसबुकच्या मेटा बरोबर टायअप करत कार्यक्रमाचं नियोजन केलं. तुमच्याशी कोणतीही तक्रार असेल तर त्याची तक्रार आमच्याकडे केली आणि तुमचा एखादा फोटो त्यावर मॉर्फ केलेला आहे किंवा फोटो वापरून कुठला तरी वेब सिरीजसाठी वापरल्या वेबसाईटवरती आहे, तो 24 तासाच्या डिलीट करून
खऱ्या अर्थानं तुमची जी होणारी बदनामी या माध्यमातून केली जाते त्यांच्यावर गुन्हा नोंद करणं आणि कारवाई करणं हे संरक्षण आम्ही राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून देतो. पण आपल्या माध्यमातून मी या तरुण पिढीला आवर्जून सांगेन की फेसबुकवरती मैत्री आणि तीही अनोळखी व्यक्तीची, समोरची व्यक्ती माहीत नसतानाही आपण सगळे फोटो शेअर करतो, आपली माहिती देतो, तर यापासून सावध राहावं. कारण की समोरच्या व्यक्तीने तुमच्या फोटोचा गैरवापर जर केला तर आपण तक्रार दाखल करू शकतो, पण आपल्याला त्या रस्त्याने जायचंच नाहीये. खरं तर शैक्षणिक आयुष्य जगत असताना आईवडिलांची स्वप्न आपल्याबरोबर आहेत, ती आपल्याला पूर्ण करायची आहेत. पण अशी फसवणूक झाली किंवा चुकीच्या वाटेवरून चुकून गेलात तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत. यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी सायबरच्या माध्यमातून आपण मदत घेऊ शकता. सायबर क्राईमशी या संदर्भात संपर्क साधू शकता. मेटाबरोबर आपणही संपर्क करू, म्हणजे राज्य महिला आयोगाला कळवलं तर मेटाच्या माध्यमातून आपण हे फोटो डिलीट करू शकतो. पण वाढणारी सायबर गुन्हेगारी ही आत्ताच्या तरुणांची फार मोठ्या प्रमाणातली समस्या आहे. आता जे नवीन कायदे आलेले आहेत ज्याच्यामध्ये पोलिसांना देखील एक विशेष अधिकार मिळाले आहेत, त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं तर फार बरं. मला तुम्हाला सांगायला फार आनंद वाटेल. आज योगायोगाने आपली मुलाखत होती आहे आणि आजच आम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीज आणि स्कूल ऑफ लॉज यांच्या एकत्रित संयुक्त विद्यमानाने राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून या नवीन कायद्यांच्या संदर्भातलं चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं हे चर्चासत्र आहे. यामध्ये जे 3 नवे कायदे संसदेमध्ये संमत करण्यात आले, तर त्या संदर्भातली माहिती याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS, भारतीय साक्ष संहिता BSA, हे 3 नवे कायदे आहेत. या 3 नवीन कायद्यामध्ये यापूर्वी म्हणजे भारतीय दंड संहिता, 1860 IPC फौजदारी प्रक्रिया संहिता आणि 1973 CRPC आणि भारतीय साक्षी पुरावा अधिनियम 1872 या कायद्याऐवजी लागू झालेले आहेत. म्हणजे ब्रिटिशांच्या काळातले जे 3 कायदे होते त्या कायद्यांमध्ये काळानुसार थोडा बदल करून भारतीयांनी बनवलेला भारतीयांसाठीचे हे कायदे आहेत. आणि या कायद्यांमध्ये एक घटना यामधील सांगते की भारतीय न्याय संहिता म्हणजे ज्याला आपण BNS म्हणतोय, यामध्ये क्रमांक 5 मध्ये विशेष प्रकरण आहे जे फक्त महिला आणि बालकांच्या संरक्षणासाठीच आहे. वसईमधली घटना तुम्हाला आठवत असेल. वसईच्या घटनेमध्ये आरोपीला पोलिसांनी ज्यावेळेस त्यांच्या विरोधात तक्रार केली गेली तर पोलिसांनी बोलून समज दिली आणि आरोपीला सोडून दिलं. त्यानंतर आरोपींनी परत 10 दिवसांनी जाऊन त्या मुलीवरती वार केले. पण आता कायद्यात जर आपल्याकडे असा असता तर हा कायद्यामधला बदल हा क्रमांक 5 मध्ये आलाय की पोलिसांना आता तो अधिकार मिळाला की मुलींनी तक्रार केली किंवा पालकांनी तक्रार केली, त्या मुलावरती संशय जर आला तर त्याला ती कडक शिक्षा करू शकतात जेणेकरून गुन्हा घडू नये. दुसरी बाजू अशी की प्रत्येक कायदे आहेत ते कडक शिक्षा करण्यासाठीच आहेत असे नाही. काही ठिकाणी काउन्सिलिंग सुद्धा फार महत्त्वाचं असतं. त्या मुलाला समजून सांगितलं असतं, त्याचं काउन्सिलिंग झालं असतं की तुझी मानसिकता काय किंवा त्या मुलीला त्रास दिल्यापाठीमागची भूमिका, हे मनातून काढून त्याचं काउन्सिलिंग चांगल्या पद्धतीने केलं असतं तर कदाचित तो त्याच्यापासून परावृत्त झाला असता. म्हणजे ह्या 2 गोष्टी आहेत. म्हणजे आता ह्या नवीन कायद्यामध्ये याचा सगळ्यांचा समाविष्ट होतोय आणि म्हणून मला असं वाटतं आता बलात्काराचा गुन्हा केला तरी फाशीची शिक्षा आहे. नोकरीचं आमिष दाखवणं, त्याचबरोबर पहिलं लग्न असताना दुसरं लग्न करून शारीरिक संबंध ठेवणं किंवा लैंगिक अत्याचार करणं, अशा काही घटना घडल्या तर कायद्यामध्ये फारशी आपल्याकडे तरतूद नव्हती जी आत्ताच्या नवीन कायद्यामध्ये आहे. याच्यामध्ये 10 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. म्हणजे हे जे नवीन कायदे आले त्या मागच्या कायद्यांमध्ये दुरुस्ती केलेली आहे. विशेष म्हणजे 1 जुलैपासून या कायद्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तुम्ही कुठेही असाल, तुम्हाला तक्रार नोंदवायची असेल तर पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने गुन्हा नोंद करता येईल आणि त्याची दखल घेतली जाते. हे म्हणजे खूपच चांगलं आहे, कारण महिला म्हणजे घाबरतात पोलीस स्टेशनची पायरी चढण्यासाठी. बरोबर. त्या ऑनलाईन देखील आपली तक्रार करू शकत आहेत. हे खरंच आणि ऑनलाईन केलेले तक्रार आता तुमच्या रेकॉर्डवरती देखील राहते, जेणेकरून त्या संबंधित पोलीस वरिष्ठ विभागाला देखील ती पाहता येणार, त्याच्यावर लक्ष ठेवता येणार आणि कारवाई झाली का याची सुद्धा माहिती घेता येणार. एकंदरच आत्ताचे आलेले हे कायदे आणि त्याच्यासाठी आज दिवसभर आमचं चर्चासत्र सुरू आहे. या चर्चासत्रामध्ये सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झालेत. आता त्यांना फार मोठं एक शस्त्र हातात मिळते ज्या माध्यमातून ते या समाजामध्ये घडणाऱ्या अनिष्ट रूढी, परंपरा आणि विकृत मानसिकतेला टेचून काढू शकते. मॅम, एक प्रश्न आहे. कालचा बदलापूरचा जो जनक्षोभ होता त्याच्या मागे म्हणजे त्याचं राजकारण करण्यात आलं असं पण म्हणण्यामध्ये येते.
तर अशा घटना जेव्हा घडतात त्याच्यामध्ये राजकीय पक्ष आवर्जून येतात. प्रत्येकजण म्हणजे त्याचं क्रेडिट घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्याला ना वेगळं वळण मिळते. ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कविताजी, मी बदलापूरच्या घटनेत पहिल्या क्षणापासून आहे आणि समाधान आहे की आरोपीला शिक्षा होतीये. फास्ट ट्रॅकमध्ये चालणार आहे, SIT गठीत आहे आणि तातडीने तपास वगैरे. तशाच घटना तुम्हाला आठवत असेल उरणमध्ये घडली आहे. कोपरखैरणे, नावाशिवाय, वसई आहे. या सगळ्या घटनांमध्ये आम्ही स्वतः आयोग म्हणून काम केलं, फास्ट ट्रॅक प्रोसेस केली आणि त्याचा पाठपुरावा करतोय. पण या चारही घटनेमध्ये मला विरोधक कुठे दिसले नाही. विरोधकांचं आंदोलन दिसलं नाही. विरोधकांचं समाज भडकवतील असं ट्विट दिसलं नाही, जे आत्ता प्रकर्षाने दिसतंय. या चारही घटनेमध्ये जे आरोपी होते ते परराज्याचे होते, म्हणजे विरोधकांच्या सोयीचे नव्हते. म्हणजे एकंदरच काल झालेलं आंदोलन याच्यामध्ये पालकांची संख्या कमी आणि इतरांची संख्या मोठ्या प्रमाणात होते. कविताजी, मला तुम्हाला सांगायला खरं वेदनादायक वाटते, पण मी काल बदलापूरला असताना एक आई तिच्या मुलीबरोबर आली. 15-16 वर्षाची मुलगी असते आणि ते मला म्हणले की ताई, माझ्या मुलांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि प्रचंड अस्वस्थ होत्या त्या. तर मी म्हटलं काय कारण काय झालं? ते म्हणले आम्हाला माहित नाही, पण पोलिसांनी अटक केली. पण काहीतरी कारण असेल. म्हटलं मुलाला घरी येऊन अटक केली का? ते म्हणजे नाही, मुलगा आंदोलनात होता. तर मग मुलाने काय केलं का? म्हणजे हो, त्याच्यामुळे पोलिसांनी. पण मग मुलगा कसं काय तुमच्या आंदोलनामध्ये? ते म्हणे मुलाला माहित नव्हतं आमचं आंदोलन होतं, पण त्याला एक फोन आला आणि फोनवर बोलता बोलताच तो घरातून निघून गेला आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी झाला. पण आंदोलन गेला तर तुम्ही निषेध करू शकता, तुमचं मनातलं उद्रेक व्यक्त करू शकता, पण आंदोलन जाऊन त्या आंदोलन कसं भडकेल किंवा पोलिसांवरती कसा लाठीचार्ज करता येईल किंवा समाजात कसं तेढ निर्माण होईल, असं जर तुम्ही काही वर्तन चुकीचं करू शकत असाल, तर शेवटी समाजामध्ये इतर घटकांची काळजी घेत असताना अशा पद्धतीचे आंदोलन शांत करणं ही पोलिसांची भूमिका असते. मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटलं की ज्या मुलाला माहितीही नव्हतं की आपण कशासाठी चाललोय, त्याचा वापर राजकीय लोकांनी तिथं केलाय का? बरोबर. ही देखील आणि खूप मनामध्ये शंका आहे माझ्या. सुप्रिया सुळेच्या अर्थी पश्चिम बंगालमध्ये सुद्धा असंच घटना घडतीये. संपूर्ण देशामध्ये मेडिकल असोसिएशन बंदचा आवाज देतं आणि देश बंद होतोय. त्यावेळेस सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया होती की देशामध्ये अशा घटना घडत राहतात. त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. आणि तशाच घटना म्हणजे महाराष्ट्रामध्ये परवा घडलेल्या घटनेवरून त्या सातत्याने मिनिटाला ट्विट करतात आहेत आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल, उद्रेक होईल अशा पद्धतीचे ट्विट आहेत. मग पश्चिम बंगालमधली मुलगी मुलगी नव्हती का? ती पीडित पण कुणाची तरी मुलगी होती ना. तिला वेदना नव्हत्या का? तिला संवेदना नव्हत्या का? मग पश्चिम बंगालमधील तुमची प्रतिक्रिया वेगळी, महाराष्ट्रामध्ये तुम्ही सरकारमध्ये नाहीत म्हणून तुमची प्रतिक्रिया वेगळी. हे महाराष्ट्राला नाही आवडणार, नाही रुचणार. त्याच्यामुळे हे अशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण जे होतंय की त्या आंदोलनामध्ये हातामध्ये बोट घेऊन लाडकी बहिणीला विरोध करत आलेली लोक हे पालक नव्हतेच. कारण की मुळातच महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली लाडकी बहीण योजना 2.5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे, मग त्या कष्टकरी आहेत, कामगार आहे, मंदिराच्या बाहेर हार फुलं विकणाऱ्या महिला आहेत, कचरा गोळा करणाऱ्या महिला आहेत, कचरा गोळा करणाऱ्या, साफसफाई करणाऱ्या महिला आहेत, त्यांच्यासाठीची ही योजना आहे. आणि ती योजना जेव्हापासून सुरू झाली, महिलांपर्यंत पोहोचली, महिलांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला, तेव्हापासून विरोधकांना एन प्रकारे ती थोपवायची, त्याच्या विरोधात भडकावे भाषण करायचे, उद्रेक तयार करायचा आहे. आणि म्हणून या लहान मूल्यांच्या आडून अशा पद्धतीने विकृत मनोवृत्तीचं राजकारण हे लोक करतात. मी काल देखील पाहिलं सुप्रिया सुळे आणि त्यांच्या सोशल मीडियाचे राज्यप्रमुख ज्या पद्धतीने मेसेज व्हायरल करत होते, महाराष्ट्र बंद 24 तारखेला. 24 तारखेला त्यांनी महाराष्ट्र बंद करायचं ठरवलं. मग तुम्ही उरणमध्ये कुठं होता? कोपरखैरण्याला होता का तुम्ही? वसईच्या घटनेबद्दल का नाही बोललात? मग ह्या पण घटना होत्याच ना, त्याच्यामध्ये आम्ही आमची जबाबदारी करून पाठपुरावा केला, आरोपीला अटक केली आहे. त्याच्यामध्येही फास्ट ट्रॅक, चारही घटनामध्ये फास्ट ट्रॅक आहे आमचा. त्यावेळेस तुम्ही कुठे होता? पण त्यावेळेस लाडकी बहीण नव्हती. लाडकी बहीण योजना त्यावेळेस नव्हती, ती आत्ता सुरू झाली आहे. मग ह्या ज्या वेदना आहेत तुमच्या, त्या तुमच्या त्या व्यक्तीबद्दलच्या नाही आहेत, त्या मुलींबद्दलच्या भावना नाही आहेत.
ह्या तुमच्या सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी सुरू केलेल्या योजना आहेत, त्याच्याबद्दल तुमच्या मनातली मळमळ आहे, त्याच्यासाठीच्या ह्या भावना आहेत. आणि म्हणून तुम्ही अशा निष्पाप मुलांचा, ज्या मुलाला माहिती नव्हतं आंदोलनात कशासाठी बोलवले, अशा मुलांचा जर वापर करून घेऊन समाजामध्ये तेढ निर्माण करणार असाल, तर मी राज्य शासनाला सुद्धा शिफारस केलेली आहे की त्यांनी सायबरला सांगावं आणि अशा पद्धतीने मेसेज फॉरवर्ड करून समाजामध्ये जर तेढ निर्माण करणार असतील, दुफळी निर्माण करणार असतील, तर यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल. कारण की सातत्याने त्यांची जी विधानं येतात ती महाराष्ट्र पेटेल, महाराष्ट्र दंगली होतील अशी विधानं येतात. कदाचित उद्या जर महाराष्ट्रात काही झालं तर त्याला सर्वस्वी हे लोक जबाबदार असतात. तुमच्या मते ही सगळी जी गर्दी होती बदलापूरची, तिथे पालक होते काही प्रमाणावरती, नागरिक होते स्थानिक, पण बाकीचा जो एक अचानक अशी झुंड आली होती जी बदलापूर स्टेशनवरती, जे ट्रॅकवरती होते, पोलिसांवरती दगडफेक करत होते, ती मॅनेजेबल होती? ती मॅनेज हो, होती? कारण की ह्या सगळं ठरवून केलेलं होतं. मला स्वतः त्या मुलाच्या आईने सांगितलं, की ज्या मुलाला आईला माहित नाहीये मुलगा कुठे चाललाय आणि मुलाला फोन येतो आणि मुलगा जातोय. त्याच्यामुळं त्या मुलाची आई म्हटली, की आम्हाला काहीच माहित नव्हतं. म्हणजे हे अचानकपणे गर्दी गोळा करून अशा पद्धतीने उद्रेक निर्माण करण्यासाठी केलेलं प्लॅनिंग होतं आणि ते आपल्यासमोर येते आता. यामधील मुलं पालकच सांगतात, की आम्हाला माहित नव्हतं असं काही आंदोलन करायचे, पण आम्हाला बोलवून घेतलं गेलं. आणि दुसरी गोष्ट पोलिसांनी स्वतः सांगितलं, यामध्ये पालकांचं आणि त्यांचं कम्युनिकेशन होत होतं. पालकांना निषेध व्यक्त करायचा त्याच्यासाठी परवानगीही त्यांनी दिली होती. मग पालक येणार होते निषेध व्यक्त करायला. पण अशी दगडफेक करणारे हे काही जो माहिती जमाव नव्हतं. होता किंवा भडक उद्रेक भाषणं करणारी, भाषा वापरणारा जो जमाव होता, तो तिथे नव्हताच कधी. तो 1.5-2 तासामध्ये जो गोळा झाला आणि ज्या पद्धतीने झाला, कारण की त्या पालक त्या मानसिकतेत असताना त्यांना ते बोर्ड बनवणं, मग आम्हाला लाडकी बहीण नको असं म्हणणं, ही घटना संतापजनकच आहे. त्या घटनेचं लाडकी बहीण योजनेशी काही राहत संबंध आहे मला हे अजून समजलं नाही. कारण लाडकी बहीण योजना ही एक आर्थिक दुर्बल महिलांसाठी. घटकातल्या महिलांसाठी. बरोबर. त्याच्यामुळे हे ठरून केलेल्या गोष्टी आहेत आणि ते उघड होतातच. आज ना उद्या त्या सगळ्या समोर येतील. पण महाराष्ट्राला अशा पद्धतीचं विकृत राजकारण नाही चालणार, नाही आवडणार. शांत असलेला महाराष्ट्र तुम्ही अशांत करण्याचा जर प्रयत्न करत असाल, तर महाराष्ट्र तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. आता त्या कालच्या आंदोलनामध्ये काही जणांना पकडलेलं आहे. जे आंदोलन केलं होतं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे आणि त्याच्यावरती त्यांच्या ज्या आई आहेत, बहिणी आहेत, त्यांच्यातल्या महिला किंवा त्यांचे जे पालक आहेत, आज ते खूप असे म्हणजे शोक व्यक्त करत होते, की आम्ही न्यायासाठी लढायला आलो आणि आम्हाला आम्हाला आमच्या मुलांना पोलीस ठाण्यात टाकलेलं आहे, पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेलं आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी म्हणजे याच्यामध्ये काही जेन्युइन पण आहेत, की जे आहेत. खरंच आलेले आहेत. निषेध प्रत्येकाला करण्यासाठी. अधिकार दिलाय संविधानाने, आपली घटना दिली, माणूस म्हणून जगताना तुमच्या भावना व्यक्त करता यायला पाहिजे, हे स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामुळे साहजिकच आहे त्यांना आंदोलनाची परवानगी होतीच. ते त्यांनी मांडलंही पाहिजे असंही होतं. पण दगडफेक करणं आणि तिथे ज्या पद्धतीने उद्रेक निर्माण करणं, त्याचे पडसाद इतरांवरती पडत असताना महाराष्ट्र हळूहळू पेटवायचा होता की काय असा प्रयत्न त्यामध्ये चालला होता. त्याच्यामुळे ती एक विकृती आहे. ज्यांना अटक केली गेली ते विकृतीला अटक केली, व्यक्तीला नाही. कुठेतरी तो जमाव विकृतीच्या दृष्टिकोनातून आला होता आणि हे सगळं करत असताना हे ठरवून केलं गेल्याचं दृश्य हे समोर दिसत होतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये जे अटक झालेत, कॅमेरेमध्ये जे दिसतात, ज्यांनी पोलिसांवरती लाठीचार्ज करण्याचा अधिकार हा सर्वसामान्य नागरिक किंवा इतर कोणालाही नाही. त्याच्यामुळे जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी कायद्याचा वापर करतात किंवा तिथं अजून कोणत्या घटना तीव्र स्वरूपात घडू नये त्याची काळजी घेणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. पण दगडफेक करणं आणि ती दगडफेकमध्ये कित्येक जीव जाऊ शकतो. दगडफेक कोणावरती आहे? तोडफोड कशासाठी आहे? इतक्या मोठ्या प्रमाणातली तोडफोड, तुमचा उद्रेक मान्य आहे, पण ती तोडफोड कोणाची आहे, कशाची आहे? आणि सगळ्याच वस्तूंची, सगळ्याच ठिकाणची, व्यक्तींवरती हल्ला, ज्या व्यक्तींचा त्यामध्ये सहभागी नाहीये, तिथं उपस्थित असलेले काही प्रवासासाठी आलेले त्यांच्यावरती दगडफेक, ही कुठेतरी विकृती आहे. त्या विकृतीवरती कारवाई होतीये. त्याच्यामुळे जे निष्पाप असतील किंवा ज्यांनी काहीच केलं नाही, जे निरपराध, ते बाजूला पडतील. म्हणजे ते आपोआपच कायद्याच्या प्रोसेसमधून बाजूला येतील. पण ज्यांनी मुद्दामून असं काही घडवून आणण्याचा प्रयत्न केला असेल त्यांच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे असं मला वाटतं.
नक्कीच. मला वाटतं मॅम आज तुम्ही अगदी खूप तुमच्या बिझी शेड्यूलमधनं आम्हाला खूप वेळ दिलात आणि त्यामध्ये तुम्ही भरपूर गोष्टींवरती प्रकाश टाकलात. म्हणजे बऱ्याच अशा महिला आयोगाकडनं कुठल्या-कुठल्या योजना आपल्या महिलांसाठी आहेत आणि महिला आयोग तुमच्यापर्यंत कसं पोहोचू शकतं, कायद्यामध्ये झालेले बदल याच्यावरती रुपालीताईंनी प्रकाश टाकलेला आहे. आपल्याला नव्याने त्यांनी एक ज्ञान दिलेलं आहे आणि मला वाटतं प्रत्येक महिलेला आमच्या या मुलाखतीमधून भरपूर अशी माहिती मिळाली असेल. त्याबद्दल रुपालीताई तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.